brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि डोर टू डोर पत्रकं देताना राष्ट्रवादी गटाने एक त्याच्यावर छान लिहिलं होतं की तुमचं मत हे श्रद्धांजली असेल. म्हणजे थोडक्यात ही आपण असं म्हणू की सिम्पथी वेव, त्याला आपण म्हणू की पॉलिटिकली कन्वर्ट करायचा प्रयत्न त्यांनी स्वतःहून केला. ज्यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं होतं आणि त्या निधनानंतर अजितदादांनी एक संताप व्यक्त केला होता की त्यांचे लगेचच तुम्ही पोटनिवडणुकीची चर्चा कशी करता, आपल्या घरात जर जवळचं कुणी गेलं तर आपण 10-12 दिवस थांबतो किंवा लगेच गुडघ्याला बांशिक बांधून तुम्ही कुठं काही जनाची मानाची असं इथपर्यंत ते बोललेले होते. तर ती क्लिप प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर आणि इतर माध्यमातून व्हायरल केली गेली. महिलांमध्ये अजित पवारांबद्दल अत्यंत सहानुभूती आहे. ज्या पद्धतीने ह्या घटनेमुळे की ते लाडकी बहिणीपासून सुरू झालेली गोष्ट आता मुवमेंट लाडक्या बहिणीपासून तर होतीच, म्हणजे लाडक्या बहिणींमुळे होतीच ती सहानुभूती. मात्र ह्या घटनेमुळं ती सहानुभूती प्रचंड आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्याचं कन्व्हर्जन कशा प्रकारे होईल. अजित पवार गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काय झालं तर एक मोठी वर्षानुवर्ष सेट असलेली सिस्टीम बदलली. आता इथपर्यंत ह्या गोष्टी मर्यादित नाही राहिल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं की 4 दिवसात शपथविधी झाला आणि त्या शपथविधीने महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की राजकारण किती प्रवाही असतं, कशा पद्धतीने ते पुढे जात राहतं आणि त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स ॲड ऑन होत जातात. गेल्या 7 ते 8 दिवसात आपण सगळ्यांनी या गोष्टी अगदी डे बाय डे आपण सगळ्यांनी बघितल्या. पण त्याहून पुढे जाऊन काय तर आता पुण्यामध्ये झेडपीचं म्हणजे पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. प्रचार संपला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जी जिल्हा परिषद गेले 15 वर्ष सलग वन साईड अजित पवारने निवडून आणली, ज्या जिल्हा परिषदेवरती ठिकठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये अजित पवार कारभारी म्हणून वावरत होते त्या सगळ्यावरती राजकीय प्रभाव आता कसा चेंज होत आलेला आहे. जरी देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला सांगितलं की मी स्वतः प्रचार करणार नाही सगळ्याच्या बाबतीत, तरीसुद्धा भाजपने आपण म्हणू की पडद्यामागून कोणत्या गोष्टी ऑपरेट केल्या. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न उत्तरित राहतो ते म्हणजे अजित पवारांच्या नंतर जे सुनेत्रा पवार आता ही सगळी सूत्र हातात घेत आहेत, त्यावेळी महत्त्वाचं एक ट्रान्झिशन असं दिसतं आहे की जो जिल्हा तुम्ही इतके वर्ष राजकीयदृष्ट्या हँडल करत होता, ज्या जिल्ह्याच्या अगदी निधीवर सुद्धा तुम्ही बारीक लक्ष ठेवून होता, तिथे आता समीकरणं कशी बदलतील सगळं बघायचं आहे. मतदान उद्या पार पडणार आहे. पण त्याच्या आधी राजकीय परिस्थिती काय या जिल्ह्यामध्ये, दादांच्या जाण्यानंतरचे काय इम्पॅक्ट असतील, सगळ्या वन बाय वन डिस्कस करू. विठ्ठल जाधव सर माझ्यासोबत आहेत, गजानन शुक्ला आहेत आणि अर्थात आमचे मित्र प्रशांत आहिर मठाचे हे सुद्धा आहेत. ही मंडळी बरेच वर्ष या जिल्ह्यात फक्त पत्रकारिता नाही तर हा जिल्हा अगदी जवळून बघतात. जिल्हा परिषदेपासून ते पालिकेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत बोलणं क्रमप्राप्त आहे. सर नमस्कार, स्वागत तुमचं. मला सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं आहे की या म्हणजे मागच्या जिल्हा परिषदेपेक्षा यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी का वाटते. भाजप यंदा तुम्हाला ॲग्रेसिव्ह झालेल्या सगळ्यामध्ये दिसतंय का, किंवा बीजेपीचे स्टेक्स एकूणच शहरात ठीक आहे की पालिकेमध्ये त्यांनी 119 जागा आणल्या, पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज बीजेपीचे स्टेक्स वाढलेत काय सगळ्यांना. जिल्ह्यातल्या आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत एकूण 73 जागा आहेत. 73 जागापैकी भाजपने यापूर्वी कधीही म्हणजे एक साधारणतः 35-40च्या पेक्षा अधिक जागा लढवल्या नव्हत्या. यावेळी ते 55 ते 57 जागा लढवत आहेत. दुसरीकडे अजित पवार गट जो आहे तो प्रभावी राहिलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये. आत्ता तो सध्या 72 जागा लढवत आहे आणि शिंदे गटाकडनंही जवळपास 39 जागा, त्याचबरोबर काँग्रेसकडनं साधारणतः 15 ते 16 जागा लढवल्या जात आहेत. आणि यावेळी प्रथमच आहे की अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन वेगळे झाल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्रित निवडणूक लढवत आहेत. तर एकत्रित निवडणूक लढवत असताना देखील त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये 2-3 तालुके असे आहेत की जिथे आंबेगाव आहे किंवा मुळशी आहे, खेड तालुका आहे. तर इथे त्यांची दोन्ही चिन्ह एकमेकाच्या समोर पण आहेत. म्हणजे ते साधारणतः 7 उमेदवार तुतारी 7 जागा स्वतंत्रपणे लढवत आहे. तर असं पण चित्र आहे. एकूण जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर प्रभाव क्षेत्र जे आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळं आहे. आपण पाहिलं तर खेड, आंबेगाव आणि जुन्नरमध्ये एक काळ अजितदादांचं प्रभाव क्षेत्र होतं, परंतु यावेळेस ते कमी प्रमाणात दिसतं आहे. दुसरीकडे भाजपने काही तालुक्यांमध्ये स्वतःची ताकद वाढवलेली आहे. काही माजी आमदार आपल्या पक्षात घेतलेले आहेत. तर उदाहरण द्यायचं झालं तर भोर तालुका असेल किंवा पुरंदर तालुका असेल. भोर मुळशी वेल्हे असं ते तोच एकच आहे. म्हणजे भोर मतदारसंघ जो आहे तो वेल्हा, मुळशी आणि भोर असा 3चा एकत्रित आहे. आणि पुरंदर तालुका असेल किंवा तुमचा शिरूर तालुका असेल, हवेली, हे त्यांचा पारंपरिक फक्त 2च तालुके होते. एक होता मावळ आणि दुसरा काही प्रमाणामध्ये
ते शिरूरमध्ये स्वतःची ताकद दाखवत होतं आलेले आहेत. पण यावेळी ते 5 ते 7 तालुक्यांमध्ये स्वतंत्रपणे ताकद यावेळी दाखवत आहेत आणि 55 ते 56 जागा लढवत असल्यामुळे त्यांनी म्हणजे तसं पाहिलं तर अजितदादा वर्सेस भाजप असं चित्र सध्या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीत आपल्याला दिसून येत आहे. गजानन, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार गेल्यानंतर असं क्लिअर सांगितलं की यांना आम्ही काय प्रचार करणार नाही आहोत. म्हणजे थोडक्यात काय पहिल्या फळीचे नेते साधारण प्रचारात सक्रिय नसतील किंवा असले तरी सुद्धा काय अगदी मोठ्या रॅलीज काढणं किंवा प्रचार सभा वगैरे घेणं आणि ते एक भाजपचं एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असते की एकदम अमरेला नरेटिव्ह देतात, सगळीकडे मोठ्या प्रमाणात ते गोष्टी करतात, हे करणार नाही हे क्लिअर केलं. ग्राउंडवर खरंच चित्र तसं होतं का गेल्या 4 ते 5 दिवसामधलं? नाही, या मागे 2 दिवसापूर्वी राजेंद्र विखे पाटलांनी एक सभा घेतली दौंडमध्ये आणि त्यानंतर काल इंदापुरात भाजपचे आमदार सुरेश देश यांनी सुद्धा सभा घेतली. ही घटना होण्याच्या आधी पंकजा मुंडे असतील, जयकुमार गोरे असतील यांच्या सभा निश्चित झाल्या होत्या. तसेच मुरलीधर मोहोळांची पण सभा निश्चित झाल्या होत्या. पण 4 दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इथं आले. त्यांनी आपण कुठलीही सभा घेणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर ह्या सभा रद्द झाल्या. मात्र असं नाही, पण सेम सगळ्या पक्षांनी एकच स्ट्रॅटेजी वापरली की प्रत्येक व्यक्ती जाऊन त्यांनी पत्रकं दिलीत. डोर टू डोर हां प्रत्येक म्हणजे सगळ्याच पक्षांनी प्रचारसभा जरी घेतला नसेल, काँग्रेसनी एक प्रचारसभा घेतली, ते पण प्रदेशाध्यक्षाची होती, ती काही मोठी नव्हती. त्यामुळं असं म्हणतं की एकही मोठी सभा अशी झाली नाही. हां ते आहे. पण डोर टू डोर आणि मॅन टू मॅन झालं. येस, आणि डोर टू डोर पत्रकं देताना राष्ट्रवादी गटाने एक त्याच्यावर छान लिहिलं होतं की तुमचं मत हे श्रद्धांजली असेल. म्हणजे थोडक्यात ही आपण असं म्हणू की सिम्पथी वेव, त्याला आपण म्हणू की पॉलिटिकली कन्वर्ट करायचा प्रयत्न त्यांनी स्वतःहून केलाय. येस, त्यांनी ते दाखवलं की सांगितलं की ही तुमचं मत हे श्रद्धांजली असेल. असा प्रचार झाला. होय, असा प्रचार झालाय. प्रचार दुसरा एक झाला. प्रचाराच्या स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जी राबवली गेली ती अशा स्वरूपाची होती की AI तंत्रज्ञानावर आधारित अजित पवारांचा आवाज म्हणजे ऑडिओ क्लिप तयार केल्या गेल्या आणि प्रत्येक गट जो आहे आणि तिथल्या उमेदवाराचं नाव जे आहे ते अजित पवारांच्या म्हणजे आवाजामध्ये ते हे केलं गेलं आणि आपल्याला हा तालुका पुढं न्यायचा आहे, आपल्याला हा गट पुढं न्यायचा आहे, आपल्याला विकास करायचा आहे, तर तुम्ही यांच्या अशा स्वरूपाचं ते एक सुरुवातीला 3 ते 4 दिवस खूप केलं. पण त्याचवेळी काय झालं, विरोधकांकडून सुद्धा त्याला काउंटर करण्यात आलं. म्हणजे ही गोष्ट जाहीरपणे अशी लढाई झालेली नाही, पण काउंटर कसं केलं की ज्यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं होतं आणि त्या निधनानंतर अजितदादांनी एक संताप व्यक्त केला होता की त्यांचे लगेचच तुम्ही पोटनिवडणुकीची चर्चा कशी करता, आपल्या घरात जर जवळचं कुणी गेलं तर आपण 10-12 दिवस थांबतो किंवा लगेच गुडघ्याला बाशिक बांधून तुम्ही कुठं काही जनाची मानाची असं इथपर्यंत ते बोललेले होते. तर ती क्लिप प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर आणि इतर माध्यमातून व्हायरल केली गेली आणि मग ह्या प्रचारामधलं जो काही एक गांभीर्य होतं म्हणजे श्रद्धांजलीचं किंवा शोक व्यक्त करण्याचं ते गांभीर्य कुठंतरी कमी झालं आणि त्यानंतर मात्र मग हळूहळू रॅली, प्रचारसभा अशा पद्धतीच्या प्रचाराला सुरुवात झाली. मुद्दा यांच्याशी बोलायला यासाठी आलो होतो की गेल्या आठवड्याभरात मीडियाने या प्रचारातल्या काही डिटेल्स मिस केल्यात, त्या येणं गरजेचं होतं. ते म्हटलं की AI तंत्रज्ञानाने अगदी अजितदादांचा आवाज वगैरे पोहोचला. प्रशांत सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की चला गेल्या 10 वर्षामध्ये शहरामध्ये भाजप विस्तारली, भाजपने स्वतःचे टेंटॅकल्स पसरवले आणि आज निकालांनी पण ते सिद्धच करून टाकलं. 2017चा निकाल काय आणि आत्ताचा निकाल काय. माझं म्हणणं असं आहे, ग्रामीण भाग तिथे अजितदादांचं कारभारी असणं, त्याच पद्धतीचं नरेटिव्ह पुढे जाणं कायम, की या जिल्ह्यावरती मात्र दादांचा होल्ड. बरं, यावेळी सुद्धा त्यांचे पॉलिटिकल स्टेक्स लागलेच होते ना जिल्ह्यामध्ये, नव्हते लागले अशातला भाग नाही. अशावेळी अजित पवार नसण्याने काय चेंजेस तुम्हाला दिसतात पॉलिटिकली? अजित पवार नसल्याचे चेंजेस 100% आहेत. कारण अजित पवार एक कमांडिंग पोझिशनमध्ये कायम असायचे, परंतु अगदी प्रचाराच्या दरम्यानच अशा प्रकारचं अपघाती निधन आणि ते अत्यंत धक्कादायक असं जे निधन आहे की त्यांनी संपूर्ण राज्य हळहळलं, या राज्यातला प्रत्येक व्यक्ती हळहळला. अशा केसमध्ये या निवडणुकीपुरता का होईना पण राष्ट्रवादीला या घटनेचा कुठंतरी फायदा होईल असं मला वाटतं की या निवडणुकीत दिसेल. मूळ घटना अत्यंत वाईट असली तरी मात्र अजित पवार असते तर ही निवडणूक अत्यंत काय म्हणतो महापालिकेसारखीच चर्चेची दिसली असते. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाने अगदी प्लॅनिंग करून बोरवेल्ला मुळशीचे माजी आमदार थोपट्यांना भाजपमध्ये घेतलं होतं. त्याचप्रमाणे पुरंदरचे माजी आमदार या ठिकाणी संजय जगताप भाजपमध्ये आलेले होते.
त्यानंतर आता इंदापूरचे प्रदीप गारटकर त्यांच्याही घरवापसी झालेली होती. हां, त्यांची घरवापसी झालेली होती. अशा प्रकारे आपण जर बघितलं तर हा जो काही दक्षिण आणि पूर्वेचा जो बेल्ट होता त्यावर पुन्हा एक कमांडिंग पोझिशन घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू होता. अशा वेळेस ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असती. अजित पवारांनी याही मंडळींना पुन्हा एकदा ठोकाठोकी झाली असती किंवा काहीतरी त्याच्या चर्चा घडल्या असत्या. तर ओव्हरऑलच अजित पवारच या निवडणुकीत मिसिंग आहे, हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. पण बघा, हा जर मूळ फॅक्टर आहे तर हे खूप क्लिअर आहे. म्हणजे तो मगाशी ते बोलले त्या पद्धतीने की अजित पवारांचे AI व्हिडिओज किंवा तशा पद्धतीचे ऑडिओज तयार करण्यात आले. माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादी ही यावेळी म्हणजे अजित पवारांची जी काही सिंपथी ती कम्प्लिटली एनकॅश करण्यामध्ये सक्सेसफुल होईल का पॉलिटिकली? मला असं वाटतं होईल ती एनकॅश करण्यामध्ये सक्सेसफुल. 72 जागा लढतात, तशी त्यांची एक हाती सत्ता येण्याची दाट शक्यता होती. आता तर मला असं वाटतं की त्यांना तो फायदा मिळू शकेल. हां, कारण माझी जी माहिती आहे, भाजपने कितीही प्रयत्न केले किंवा किती, तर त्यांना 17-18 जागांच्या पुढं काही त्यांना यश मिळणार नाही आहे. कदाचित ते त्याच्या खालीच असतील. आणि दोन्ही सेना धरल्या तर साधारण एक 8-10 जागांचा त्यांचाही एक हे असू शकेल. म्हणजे काही केलं तर सगळे विरोधक सगळे मिळून 30 जागांवरच खेळतील. उरलेल्या ज्या काही 73मधून उरलेल्या ज्या 43 जागा आहेत त्या दोन्ही NCP आहेत. याही 30 जागा त्यांना 100% मिळतील असे नाही म्हणत आहे मी. परंतु त्याच्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी यश मिळेल असं दिसतंय. आणि किती नाही म्हटलं ना तर महिलांमध्ये अजित पवारांबद्दल अत्यंत सहानुभूती आहे. ज्या पद्धतीने म्हणजे ह्या घटनेमुळे की ते लाडकी बहिणीपासून सुरू झालेली गोष्ट आता मुवमेंट लाडक्या बहिणीपासून तर होतीच, म्हणजे लाडक्या बहिणींमुळे होतीच ती सहानुभूती. मात्र ह्या घटनेमुळं ती सहानुभूती प्रचंड आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्याचं कन्व्हर्जन कशा प्रकारे होईल. कारण 50% सहानुभूतीवर गेली तरी 50% ही लोकल कॅन्डिडेटवर निवडणूक जाईल. जसंच आता जाधव सरांनी सांगितलं, ज्या पद्धतीने काउंटर प्रति काउंटर या ठिकाणी केलं गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल या ठिकाणी एज ही NCP APलाच असेल असं दिसतंय. मला एक मुद्दा सांगावासा वाटतं. सर म्हणाले की सहानुभूतीवर मतदान मिळेल, पण आपण बघतो की खूप मोठ्या नेत्यांच्या सभा भरभरून होतात. पण आत्ता मुंबई इलेक्शनमध्ये तेच झालं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर वाटलं होतं की त्या पक्षांना मिळेल सहानुभूती, पण तसं नाही झालं. इथं एक सर सांगतात तर एक असं होईल की जो अजित पवार पाठीमागा असायचा जो नागरिकांना मुंबईमध्ये मराठी नॉन मराठी हे नरेटिव्ह होतं. उलट मराठीचं नरेटिव्ह मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने नेलं त्यांनी हे कोणाला वाटलं होतं की इथपर्यंत पण जागा येतील. याचा दुसरा मुद्दा असा आहे की इथं असं होतं की प्रत्येक नागरिकाला असं वाटायचं की आपल्या कामासाठी अजित पवार आहेत, ते पुढं रेफर करतील. आता कोणाकडे, आता आपलं काम कोणाकडे, त्यामुळे ती सिंपती द्यायची का, हा पण त्यांना प्रश्न पडला असेल ना. दे आर स्टील अनआन्सर्ड, अजून त्याची उत्तर नाही. आणि इथं सेम जे महापालिकेला झालं त्याचं सगळं रूपांतर झालं. सीट शेअरिंग दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं यांनी स्वतः मुलाखती घेतल्या. दुसरं शिवसेना भाजप शेवटपर्यंत लटकलं. हे सेम आणि जो अजित पवारांनी पोलखोल केला होता महापालिका इलेक्शनवेळी, त्याचा वचपा भाजप काढण्याचा इथं प्रयत्न करू शकले असते. की तुमच्याकडं जिल्हा होता, जेव्हा त्यांनी शहरात महापालिका सांगायचं की असं झालं, तेव्हा जिल्ह्याचा हिशोब पण मागू शकले. पवार प्रचार हेच करत होतं ना की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला म्हटले किंवा पुण्यामधलं ते त्रिकूट बदलायचं वगैरे म्हणाले. बरोबर आहे. ते काही प्रश्न विचारू शकले असते. काही भागात अजून पाण्याची समस्या आहे, काही निधी वाटपा संदर्भात, तर ते प्रश्न भाजपकडून तिथं रिप्लेस झाले असते. मला ना त्याच्यात एक असा विषय आहे की प्रभाव क्षेत्र हा एक निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महत्त्वाचा घटक तो निर्णायक असतो. आणि त्याला कनेक्शन असतं. म्हणजे एका तालुक्यातली सत्ता हा एक प्रकार असतो आणि जिल्हा परिषदेची सत्ता जिल्ह्यातली हा एक प्रकार असतो. त्यामुळे हे प्रभाव क्षेत्रावर चालतं. आता हे सहानुभूतीचा जो विषय आहे तर तो काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतोय. नाही असं नाही आहे की काही प्रमाणामध्ये ती सहानुभूती मतदारांच्या याच्यात पण रूपांतरित होते. पण आता पाहिलं तर आपण काही तालुके जर असे पाहिले की त्या तालुक्यामध्ये खरंच आता अजित पवारांचं प्रभाव क्षेत्र होतं, पण तिथं ती लिडरशिप होती. अजितदादा एक आधार वाटत होते लोकांना, आणि तो आधार आता मिळेल की नाही हा पण भीतीचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, या निवडणुका ह्या म्हणजे बाकीच्या ज्या संस्था आहेत, म्हणजे जिल्हा बँक असेल, तुमचा जिल्हा दूध संघ असेल, बाजार समिती, याच्याशी सुद्धा लिंकेज असतात.
कारण ही लोक जी असतात ही इकडली सत्ता आपली टिकली पाहिजे म्हणून आपण दादांबरोबर राहायचं. आता दादांच्या जाण्यामुळे या सत्तेचं नेमकं काय होणार याच्याबद्दल ते सुद्धा कन्फ्यूज आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकल जी इक्वेशन आहेत ती बदलली जातील आणि बऱ्याच प्रमाणात त्याचे फटकेसुद्धा काही उमेदवारांना बसू साधारण शकतात. म्हणजे साधारण संस्थांचं राजकारण ह्याच्यावरती अजितदादांचं सुद्धा पॉलिटिकल राजकारण ओव्हरऑल दिसत होतं, कारण त्या संस्थांवरती माणसं स्वतःची कॉपरेटिव्हमधनं सुरू झालेलं आहे. झालेला होता. त्यामुळे ती कॉपरेटिव्ह लॉबी जर दादांनंतर डिस्टर्ब होणार असेल तर ती माणसं भविष्यात सस्टेनेबिलिटी कुठे आहे याचा विचार करणार आहेत. 100% करणार आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच त्याची इक्वेशन्स बांधली जात आहेत आणि छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये ती हालचाल पण जाणवायला सुरुवात होती आहे. त्याचा पण इम्पॅक्ट हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर आपल्याला दिसून येईल. बरं, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एक थोडंसं डिटेलिंग यातलं मला हे हवं आहे. भाजपने ना स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बऱ्यापैकी केलेलं दिसत होतं. म्हणजे काय की जसं भोर मुळशीवेल्ली इथे कायमचं काँग्रेसचं वर्चस्व होतं, थोपटे निवडून यायचे तर थोपटेंचा पक्षप्रवेश करून घेतला. तिकडे पुरंदरमध्ये संजय जगतापे त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. आता नॉर्थला जर आपण गेलो तर म्हणजे उत्तरेकडे समजा आंबेगाव जुन्नर जर आपण बघितलं तिथे भाजप नाही, पण मग सोनावणे तिथे आहेत, ते एकनाथ शिंदेंशी त्यांचं जरा सख्य आहे. किंवा आंबेगावमध्ये राष्ट्रवादीमध्ये निकम आणि वळसे यांच्यातला स्प्लिट आहे. माझं म्हणणं असं आहे की BJPची स्ट्रॅटेजी किंवा म्हणजे आपण असं म्हणू नॉन NCP फॅक्टर्स, त्याच्यामध्ये शिंदे आणि भाजप हे दोघं याच्यामध्ये काय परफॉर्मिंग ठरतील आत्ताच्या घडीला, ज्यावेळी त्यांनी माजी आमदारांनी तिथले पॉवर सेंटर स्वतःकडे ओढले? नाही, नक्कीच राहतील. कारण काय झालं आहे, भाजपला सर्व तालुक्यांमध्ये ही इक्वेशन्स जुळवता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांना जुन्नरमध्ये इक्वेशन्स जुळवता आले नाही, आंबेगावमध्ये नाही, खेडमध्ये नाही. खेडमध्ये स्टँडिंग आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांचं पण तिथे प्रभाव क्षेत्र आहे, तिथे त्यांना जुळवता आलं नाही. काही प्रमाणामध्ये जे चित्र भाजपला बारामतीमध्ये जुळवणं आवश्यक होतं, पण ते बारामतीमध्ये तर अशी परिस्थिती झाली की शेवटच्या रात्रीपर्यंत अजितदादांनी 2 जागा पंचायत समितीच्या भाजपच्या लोकांना सोडल्या. आणि ही गोष्ट जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेतृत्वाच्या लक्षात आली, मग त्यांनी त्यांचे सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे केले. म्हणजे अशा पद्धतीनं ती लढत तयार करावी लागली. असं काही नाही. हां, आता दुसरं एक काय झालं, अजित पवारांनी काही इक्वेशन्स निवडणुकीच्या आधी जुळवली होती. इंदापूरसारखा मोठा तालुका घ्या, जेथे 8 जागा आहे जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या 16 जागा आहे. त्या ठिकाणी कट्टर विरोधक असणारे मामा भरणे असतील कृषी मंत्री आणि हर्षवर्धन पाटील असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील, ह्या तिघांना एकत्र आणलं. म्हणजे उभाटा आपला म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणून ते घड्याळाच्या चिन्हावर उभे केले. इथपर्यंत जुळणी त्यांनी केली होती. का तर त्यांना दिसलं की इथं जर आपल्या 2-4 जागांचा जर आपल्याला फटका बसला तर ह्याचं निकालाचं गणित बदलू शकतं. त्यामुळे त्यांनी ती जुळणी केली. त्यानंतर तुम्हाला तो शिरूर तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते विखुरले गेले होते. त्यांनी ऐनवेळी म्हणजे असे निर्णय घेतले की अशोक पवारांनाच बरोबर घेऊन त्यांच्या मिसेसला तिकीट दिलं एका जिल्हा परिषद गटातनं. एक स्ट्रॉंग जो भाजपच्या बरोबर जाणार होता त्याला आपल्याकडे खेचलं. म्हणजे अशी जुळणी त्यांनी खूप चांगली करून ठेवली होती, जेणेकरून त्यांना आता जिल्हा परिषद निवडणुकीचा अनुभव फार दांडगा होता. माझ्या माहितीप्रमाणे 2097 नंतर 2002ची इलेक्शन त्यानंतर अजित पवार स्वतंत्रपणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सूत्र स्वतःच्या हातात ठेवत आलेले आहेत. सलग 15 वर्ष त्यांनी, नाही म्हटलं तरी 15 वर्ष एक हाती सत्ता जिल्हा परिषदेवर राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव खूप होता. पॉलिटिकल इक्वेशन्स कशी जुळवायची ह्याचाही अनुभव होता. पण आता ते गेल्यानंतर काही प्रमाणामध्ये तो डिस्टर्बन्स आपल्याला जाणवायला आता सुरुवात झाली आहे. आणि पूर्वी त्यांच्याबरोबर जे नेते होते त्यांचं पण अस्तित्व तेवढं आता दिसत नाही आहे. अनेक जण त्यांना निवडणुकीच्या तिकीट वाटपात नाराज होऊन सोडून पण गेलेले आहेत. हाही परिणाम आपल्याला यावेळेस दिसून येईल. मला जरा इंदापूरचं इक्वेशन समजू ना. मला असं वाटतं की इंदापूरचा पॉलिटिकल डायस गेल्या वर्षभरात इतका बदलला आहे, ती लँडस्केपच प्रत्येक वेळी चेंज होतं. म्हणजे ही निवडणूक आली की मला आठवतं आहे विधानसभेला मी सभेला गेलो होतो त्या इंदापूरच्या बाजार समितीच्या इथे पुढं. तिथे हर्षवर्धन पाटलांनी तुतारी म्हणजे शरद पवारांचा हात धरला. निवडणूक ते हारले, कारण त्यावेळी असं झालं होतं की माने अपक्ष लढले. 36-38 काहीतरी मानेंनी पण तेव्हा 40,000 मतं खाल्ली आणि मग एकदम कमी डिफरन्सने दत्ता भरणे इथे निवडून आले. बघा, विधानसभेचं इक्वेशन तिथे राहिलं नाही. ते नगर परिषदेला तर आणखी बदललं, बरोबर. आणि मग तिथून पुढे आत्ता आल्यानंतर आणखी बदलतंय काय, मला जरा तो थोडा क्रोनॉलॉजी क्लिअर कर. नगर परिषदेला स्थानिक आघाडी केली. कारण मतदार कन्फ्यूज आहे म्हणून म्हणतो. हां, प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादीमधून नाराज होऊन त्यांना हे केलं होतं. त्यासोबत ते दत्तामा भरणे वेगळे होते. हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारट आणि प्रवीण माने हे तिघं एकत्र होते. आता हर्षवर्धन पाटलांनी स्वतःची मुलगी बावडा या गटातून उभी आहे. तर ह्यावेळी प्रवीण माने
प्रदीप गारटकर एका गटात आहेत आणि दुसऱ्या गटात भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील. हां, हर्षवर्धन पाटलांचा मुलगी आणि यांचा भरणे मामाचा मुलगा हा पंचायत समितीसाठी निवडणूक लढवतो. हो 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 हां, सगळे उमेदवार हे जे दोन्ही राष्ट्रवादीचे आंबेगाव मुळशी आणि या 2-3 तालुक्यात फक्त वेगवेगळे लढत आहेत, बाकी सगळे एका घड्याळावर लढत आहेत. मला हाच म्हणजे चिन्हाचा मुद्दा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल म्हणजे राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाची प्रोसेस आहे ना, ती त्याचं ते मूळ वाटतं मला की येणाऱ्या काळात जे टॉक्स पुढे जाणार होते तर ते आपण भविष्यात पक्ष म्हणून कोणत्या बॅनर खाली राहायचं हे कदाचित या झेडपीनंतर आणखी क्लिअर झालं असतं. स्पेशली शरद पवार ज्यावेळी सांगतात स्वतःहून की 12 तारीख ठरली होती, अजित पवारनेच ठरलेली होती की आम्ही सगळ्यांनी एकत्र येणारं सांगितलं. याच्या आधी बैठका झाल्या, त्यांचा बैठकांचा व्हिडिओ त्याशी मी गोविंद होतो तेव्हा त्यांनी दिला. मला हेच विचारायचं आहे की ज्यावेळी झेडपीला हे ठरत होतं की साधारण पॅन जिल्हा आपण घड्याळावरती असलं पाहिजे आणि ती त्या पॉलिटिकल मर्जरची मुळं ह्याच्यामध्ये दिसत होती, आताचं इक्वेशन काय सांगतं? आणि पॉलिटिकलची मर्जर होतीच ती अजित पवारांकडून सातत्याने तो प्रयत्न केला जातच होता आणि त्यालाही सुप्रिया सुळेंची साथ होती. म्हणजे असं काही हे नव्हतं की आणि सुप्रिया सुळेंची साथ कशी होती तर पुण्या महापालिकेच्या राजकारणात या मर्जरला विरोध करणारे प्रशांत जगताप होते. त्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये या मर्जरला विरोध करणारे देवदत्त निकम होते. मग त्यावेळी मला वाटतं जाधव सर आणखी चांगलं सांगू शकतील याच्यावर, परंतु मला वाटतं खेड आणि आंबेगावमध्ये देवदत्त निकमांनी असं स्पष्टपणे भूमिका घेतली होती की मी यांच्यासमोर मुळशीमध्ये पण काही प्रमाणात ते झालं की आम्ही तुतारीवर लढणार तर तुतारीवर लढणार. मग त्याच्या काय 8 जागा सांगतायत की एकमेकांसमोर आहेत. तर मग या ठिकाणी प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी या मर्जरचा मार्ग मोकळा करून दिला होता पुणे. पण देवदत्त निकमांनी चिवटपणे ती निवडणूक लढवायची ठरवली आणि त्यांनी आपला एक स्वतंत्र मार्ग त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे. तर या ठिकाणी हे मर्जर होतं का तर होतं कारण पुणे जिल्ह्यात जर मर्जर झालं असतं, पुणे महापालिकेत मर्जर झालं, या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये मर्जर झालं तर हा एक मेसेज क्लिअर कट राज्यात गेला असता दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये की आपल्याला एकत्र यायचं आहे. आता साहेबां दादाच एकत्र आल्यानंतर खाली काय राहतं, आपलं काय राहतं, आपण कोण त्यात निर्णय घेणार आहे. आणि त्याची प्रोसेस सुरू झाली होती आणि ते सगळे म्हणतातच ना का जिल्हा परिषदच्या निकालानंतर 8 फेब्रुवारीची जी तारीख मुहूर्त काढला होता किंवा अंकुश काकडेंच्या बोलण्यातून जे आलं की 12 तारखेलाच ठरलं होतं साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी, मात्र कुठं माशी शिंकली माहीत नाही. तर हे जे सगळे होते ते मर्जरच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी पावलं उचलली गेली होती आणि त्याच्या काही फिलिंग द गॅप्स होत्या. जाधव सरांनी आता ते विस्तृतपणे सांगितलं की तालुका वाईज त्या फिलिंग द गॅप्स अजित पवारांनी कशा भरल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांची मुलगी घड्याळावर लढती याच्यापेक्षा काही फिलिंग द गॅप्स भरली पाहिजे किंवा तिकडं अशोक पवार त्यांची मिसेस ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत याच्यासारखं काय फिलिंग द गॅप्स पाहिजे होत्या. आणि सगळ्यांना एक दिसत होतं की भाजप रूपी एक शत्रू राजकीय शत्रू आपल्यावर बलाढ्य शत्रू ज्यावेळेस आपल्यावर चाल करून येतो त्यावेळेस सगळ्या छोट्या संस्थानिकांनी एकत्र यायला पाहिजे हे यांच्या लक्षात येत होतं. याला दोन्ही बाजू होत्या. म्हणजे अजित पवारांची एक भूमिका होती तर होतीच, मात्र दुसऱ्या बाजूनी भाजपची भीती होती. शेवटाला चाललं मर्जरच्या बाबतीमध्ये मर्जरचं काय, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पुणे जिल्हा आणि सातारा या 2 जिल्ह्यापुरत्याच सीमित आहे. इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्यांचं एकत्र निवडणूक किंवा एका चिन्हावर नाही. फक्त हे आपलं पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा या, पण हे दोन्ही जिल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाव क्षेत्र हे राहिलेले स्थापनेपासून. म्हणजे 1999ला जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांनीच सर्वाधिक साथ दिलेली आहे. त्यामुळे तो एक मुद्दा आपल्याला म्हणजे प्रकर्षण म्हणजे होईल की नाही माहीत नाही, पण सातारा आणि पुण्यापुरतंच हे सीमित त्यांनी का ठेवलं असेल किंवा काय याची कारणं वेगळी असतील, पण सध्या तरी तसं चित्र आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. तिन्ही मंडळी आपल्यासोबत अगदी सविस्तर बोलली. बघा, महाराष्ट्रात गेल्या 5-6 दिवसामध्ये ज्यावेळी पूर्ण परीघ मला असं वाटतं की दादा गेल्यानंतर, आणि स्वाभाविक होतं की दादांच्या बातम्याचं इकडे चालणार महाराष्ट्रामध्ये, पण या सगळ्या बातम्यांमध्ये स्थानिक निवडणुकांची समीकरणं कशी बदलली आहेत. आता एक नवीन इकोसिस्टीम या सगळ्यामध्ये तयार होईल आणि या निवडणुकांचे जे निकाल लागतील ना त्यातून ती इकोसिस्टीम आणखी नव्याने रिडिझाईन केली जाईल. असं सगळं चित्र असताना त्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे अगदी AI तंत्रज्ञानाच्या वापरापासून
ते भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी जे माजी आमदार आहेत, जी सगळी पॉवर सेंटर्स आहेत ती स्वतःकडे कशी ओढली, इथपासून दोन्हीचं जे काही सगळं टसल सुरू होतं, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या मंडळींनी आपलं इन्फॉर्मेशन दिली आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतं, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मला वाटत होतं, म्हणून आत्ताचा हा व्हिडिओ. बाकी यानंतर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचं मतदान आहे. माझ्या माहितीनुसार पार्थ पवार पण तिथे मतदान करणार आहेत, जे झेडपीसाठीचे मतदान आहेत. आणि येणाऱ्या काळात ज्या जिल्ह्याची सूत्र फक्त पालकमंत्री म्हणून नाही तर कारभारीण म्हणून आता सुनेत्रा पवारांना सांभाळायची आहेत, त्या सगळ्याची मला असं वाटतं की त्या सगळ्याची मुळं या सगळ्या मतदानामध्ये आणि या निकालामध्ये असणार. तुम्ही मुंबई तक बघा, सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतात. पुण्यावरून मी ओमकार, मुंबई तकसाठी.